शेतकरी आंदोलनाची शाहीन बाग. शाहीन बाग असा शब्द वापरायचं कारण काय? बरोबर 1 वर्षापूर्वी CAAच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं शाहीन बाग परिसरामध्ये 15 डिसेंबरला ते आंदोलन चालू झालं होतं, रस्त्यावरती मुस्लिम समाजातल्या वयोवृद्ध महिला बसून राहिल्या आणि त्यांनी असा हट्ट धरला की ते तुम्ही विधेयक ते नंतर कायदा झालेलं मागं घ्या, त्याच्याशिवाय आम्ही हटणार नाही. तुम्हाला हीच आणि अशीच परिस्थिती आता दिसते आहे. कृषी विधेयक जी मंजूर झाली आणि तो आता कायदा झाला, हे कृषी कायदा जो तयार झालेला आहे हा मागं घ्या, त्याच्याशिवाय आम्ही हटणार नाहीत, अशी एक आडमोठी अडेलतट्टू भूमिका पंजाबमधील शेतकरी आंदोलकांनी घेतलेली आहे. आणि दिल्लीमधील विविध दिशेनं प्रवेश करणाऱ्या रस्त्यांपैकी 3 रस्ते त्यांनी अडवून ठेवलेले आहेत. हजारो ट्रॅक्टर्स, त्याच्या ट्रॉलीज रस्त्यावरती आणून ठेवलेले आहेत, लोक बसून राहिलेले आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दुसरी कुठलीही चर्चा करण्याच्या पेक्षा, म्हणून मी शाहीन बाग असा शब्द त्यासाठी वापरलेला होता, त्या आंदोलनाच्या नंतर जेव्हा सर्वोच्च न्यायालयात या संदर्भामध्ये जी याचिका दाखल झाली त्याला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने एक सनसनीत अशी थप्पड आंदोलनकर्त्यावर लगावली होती आणि सांगितलं होतं, तुमच्या मागण्या काय आणि कशा आहेत त्याचा विचार नंतर करू, पण देशामध्ये कुणालाही इतर नागरिकांच्या ज्याला आपण विहार स्वातंत्र्यावरती गादा घालता येईल असं काहीही करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला आंदोलन करायचे म्हणून तुम्ही इतर नागरिकांचा रस्ता रोका, हे जमणार नाही. हे तेव्हा सांगितलेलं असताना आज परत शेतकरी त्यांच्या मागण्या काय आणि कशा आहेत त्याचा विचार आपण नंतर करू, पण तुम्ही तुमच्या मागण्यासाठी एखादा रस्ता अडवून ठेवता आणि सर्वसामान्य नागरिकांना वेठीला धरता, हे अतिशय चूक आहे. हे त्या प्रकरणातच समोर आलं होतं, पण तरी आता परत तेच होताना दिसत आहे. म्हणून यांना शेतकरी आंदोलनाची शाहीन बाग असं मी शब्द वापरलेला आहे. प्रत्यक्ष त्यांची भाषा बघा. दुसरा जो मुद्दा आहे तो, जी भाषा CAAच्या बाबतीमध्ये त्या मुस्लिम महिलांची होती, तिथल्या सगळ्या आंदोलनकर्त्यांची होती, अतिशय उद्धटपणे, अतिशय असभ्यपणे ती भाषा तिथे वापरण्यात आलेली होती. त्याच पद्धतीनं आताही इंदिरा को ठोक दिया, मोदी को भी ठोकेंगे अशी भाषा. आणि हा भाषा करते कोण? तर ज्या काँग्रेसच्या राज्यातले शेतकरी आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेसचं बहुमताचं सरकार आहे, कॅप्टन अमरिंदर सिंग आहे, आणि तिथले शेतकरी इंदिरा को ठोक दिया अशी भाषा करत असले तर त्यांनी पहिले हे शब्द त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या समोर उच्चारावेत, सोनिया गांधीच्या समोर उच्चारावेत, राहुल गांधीच्या समोर उच्चारावेत की इंदिरा को ठोक दिया. नंतर मोदी को ठोक देंगे ही नंतरची गोष्ट आहे. ही भाषा अतिशय असभ्य आहे. आणि जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की चर्चेसाठी काही मुद्दे आहेत का, कुणी येणार आहेत का, हम नहीं जाएंगे, यही आना पडेगा. मग तुम्ही इथपर्यंत तुमच्या गावातून कशाला चालत आले? तुम्ही पंजाबमध्येच बसून राहायला पाहिजे होतं, त्याच ठिकाणी बसून राहिले असते, त्याच ठिकाणी तुम्ही मागणी केली असती. जी जागा सरकारने आंदोलनासाठी दिलेली आहे त्या ठिकाणी जायला हे तयार नाहीत. त्यांचं मूळ गाव आहे तिथेही ते थांबलेले नाहीत, आधेमध्येच रस्त्यावर येऊन बसून राहिलेत. हा आडमुटपणा आहे. हे असंच CAAच्या बाबतीत झालेलं होतं. तिसरा मुद्दा जो होतो की जेव्हा म्हणजे कुठलाही सर्वसामान्य नागरिक, पत्रकार जेव्हा त्यांना विचारत आहेत की तुमच्या मागण्या काय आहेत, आणि नेमकं या ठिकाणी सगळं आंदोलन येऊन अडत आहे. शेतकऱ्यांची मागणी अशी होती की MSP मिनिमम सपोर्ट प्राईस, किमान आधारभूत किंमत, तुमच्या धान्याला जी शासनाने दिलेली असते त्याच्या बाबतीमधला मुद्दा आहे. खरं तर जी कृषी विधेयकं आता कायदा झालेला आहे त्या कायद्यामध्ये आधीच्या चालू असलेल्या व्यवस्थेमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. सरकार एकूण 23 धान्याचे भाव जाहीर करतं. याच्यापैकी फक्त दोघांची, गहू आणि तांदूळाची शासकीय खरेदी होते MSP प्रमाणे. म्हणजे जी MSP किमान आधारभूत किंमत शासनाने जाहीर केलेली आहे त्या किमतीप्रमाणे शासन गहू आणि तांदूळ त्याची जेवढी क्षमता आहे रेशनिंगमध्ये धान्य वापरायचं, बफर स्टॉक जो करायचा आहे तेवढ्यासाठी खरेदी करतं. शासनाची क्षमता संपल्याच्या नंतर मग तो सगळं धान्य बाजार हा खाजगी व्यापाऱ्यांसाठी खुला होतो. ही आतापर्यंतची पद्धत. अजूनही ह्याला काहीही हात लावलेला नाही. अजूनही शासनाला रेशनिंग व्यवस्थेसाठी, बफर स्टॉकसाठी जे धान्य म्हणजे विशेषतः गहू आणि तांदूळ लागतात त्यांची खरेदी पूर्वीप्रमाणेच चालू आहे. इतकंच नाही, पंजाब सरकारने ज्या ठिकाणचे हे सगळे शेतकरी आलेले आहेत त्या ठिकाणच्या सरकारने वेगळा कायदा केलेला आहे आणि तसा कायदा करण्याची त्यांना मुभा पण आहे की तुम्ही शासन म्हणजे केंद्र शासनाच्या कायद्याला विरोधी न जाता केंद्र शासनाच्या कायद्याला पोषक किंवा त्याच्या 2 पावलं पुढे जाऊन जो काही व्यवस्था तुमच्या राज्यामध्ये करणार असाल तर त्याला बंधन नाही. फक्त यांचा अडचणीचा मुद्दा कुठला आहे की जो शेतकऱ्यांसाठी का अडचणीचा आहे कोणी सांगू शकत नाही आहे की जर ह्या शेतमालाच्या खरेदीसाठी खाजगी व्यापाऱ्यांना परवानगी देणे
खाजगी मंड्या किंवा खाजगी व्यवस्था तिथे त्यांना उपलब्ध करून देणे, ह्याच्यामध्ये तक्रार नेमकी काय आहे? जिल्हा परिषदची एक शाळा चालू आहे, त्या ठिकाणी शासकीय पगाराने शिक्षक नेमलेला आहे, त्या ठिकाणी मोफत शिक्षण भेटत आहे आणि त्याच्या बाजूला जर दुसऱ्या शाळेला परवानगी भेटत असेल तर तुमची दुसऱ्या शाळेच्या बाबतीत तक्रार का आहे? जर ही शाळा बंद झाली तर तुम्हाला अशी तक्रार करता येऊ शकते की तुम्ही आमचं जे मोफत शिक्षण आहे, शिक्षणाचा अधिकार नाकारलेला आहे. त्याच पद्धतीने MSP प्रमाणे असलेली खरेदी बंद झालेली नाही. ह्याच्यातला वैधतेचा एक मुद्दा आहे की जो CAAच्या बाबतीत पण होता. CAAमध्ये भारतातल्या कुठल्याच नागरिकाचं नागरिकत्व काढून घेण्याचं कुठलंच प्रावधान केलेलं नाही. त्याच पद्धतीनं कृषी कायद्यामध्ये MSP पूर्णपणे नाकारली जाईल किंवा शासकीय खरेदी बंद केली जाईल असं काहीही लिहिलेलं नाही. आंदोलनकर्त्याची भाषा आपण समजू शकतो, कारण की बऱ्याच जणांचं अज्ञान असतं, काही जणांनी वाचलेलं नसतं, त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी भरून दिलेलं आहे, त्या पद्धतीनं ते आंदोलन करत आहेत. हे आपण CAAच्या बाबतीत पण अनुभव घेतला की बऱ्याच जणांना CAA म्हणजे काय तेच माहीत नाही, पण तरी ते आंदोलन करायला बसलेले आहेत. राजकीय कार्यकर्त्यांचं पण आपण समजू शकतो की 24 तास राजकारण करायचं आहे. एखाद्या पक्षानं म्हणजे काँग्रेसनी स्वतः त्यांच्याकडे कृषी कायदे घेतलेले होते जाहीरनाम्यामध्ये, पण तरी ते आता कृषी कायद्याला विरोध करणार, त्याच्यातलं आपण राजकारण समजू शकतो. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण भूमिका आपल्या लक्षात येऊ शकते, कारण की ते राजकीय कार्यकर्ते आहेत. पण बौद्धिवान, विचारवंत, पत्रकार हे सगळे लेखक जेव्हा या बाबतीमध्ये लिहित आहेत तेव्हा अतिशय विचित्र असे मुद्दे समोर आणले जात आहेत. MSP साठी कायदा करा असं म्हणणारे हे विसरून जात आहेत की आज तागायत MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस, किमान आधारभूत किमतीचा म्हणून असा कुठलाही कायदा केला गेलेला नाही पूर्वीसुद्धा. त्याचं कारण असं आहे की ही संकल्पनाच कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही. कारण की जर तुम्ही एखाद्या वस्तूचा भाव ठरवला तर एक तर तो बदलत राहणार. गव्हामध्ये पण व्हरायटी, समजा आपण सध्यापुरता गहू आणि तांदूळाचा विचार करू, त्याच्यामध्ये विविध प्रकार आहेत, व्हरायटी आहेत, म्हणजे जाती आहेत त्यांच्या, आणि तुम्ही कुठला म्हणजे किंमत कशाची ठरवणार एक. दुसरी गोष्ट म्हणजे जर कायदा केल्याच्या नंतर सरकारी यंत्रणेच्या खरेदीसाठी तो कायदा बंधनकारक असू शकतो. खाजगी व्यापाऱ्यांना तुम्ही फार तर गाईडलाईन म्हणून असं म्हणू शकता की या ठराविक रकमेच्या खाली खरेदी करू नये, ठीक आहे तत्वशः. प्रत्यक्षामध्ये अशी खरेदी करत असताना जर त्या व्यापाऱ्याला परवडत नसेल तर तो व्यापारी बाजारातून निघून जाईल, खरेदीच करणार नाही. आणि असा कुठला अख्ख्या जगात कायदा नाही आहे की कुणाला एखाद्या वस्तूची खरेदी करण्यासाठी भाग पाडू शकतो. तुम्ही त्याची किंमत MSP ठरलेल्याच्यापेक्षा कमी येऊ नये हे तत्वशः मंजूर आहे. पण अशा वेळी जर एखादा व्यापारी मला ह्याच्यात व्यापारच करायचा नाही म्हणून बाहेर पडणार असेल तर त्याला तुम्ही गळा धरून कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला खरेदी केलीच पाहिजे असं करू शकत नाही. कायद्यानं फार तर शासकीय खरेदीच्या बाबतीमध्ये त्याला बाध्यता आणता येऊ शकते, बाध्य आहे त्याला. ह्याच्याशिवाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरजेपेक्षा जास्त, समजा संपूर्ण भारताची अन्नधान्याची जी गरज आहे त्याच्यातही दोनच फक्त गहू आणि तांदूळ, बाकीच्या धान्याचा तर विचारच केला गेलेला नाही आहे. त्याची जेवढी गरज आहे त्याच्या खरेदीच्या पलीकडे जर गहू भारतामध्ये, आणि जो राहिलेलाच आहे गहू आणि तांदूळाच्या बाबतीमध्ये जास्तीचं उत्पादन झालेलंच आहे. जर असं असेल तर तुम्ही कायदा करून असं म्हणणार आहात का की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा सगळा गहू शासनाने खरेदी करून तो त्यांच्या गोदामामध्ये सडवला पाहिजे? हे कोणी सांगायला तयार नाही. तिसरी याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही तुम्ही तथाकथित बाजार व्यवस्था अशी सगळी म्हणता त्याच्यामध्ये तुम्ही हे विसरता की फक्त 23 धान्याचे भाव शासन MSP प्रमाणे जाहीर करतं आणि त्याच्यातले फक्त 2ची खरेदी करतं. बाकीचे शासनाने जाहीर केलेले भाव खाजगी बाजारामध्ये काय आणि कसे कमी जास्त होतात कोणाला आता पत्ता नाही. केरळने महिन्यापूर्वी अतिरेक करून भाज्यांच्या बाबतीमध्ये हमी भाव जाहीर केले आणि ती यंत्रणा उभी करायचा प्रयत्न केला. एकच महिन्यात ती संपूर्ण यंत्रणा कोलमडली. आज केरळने जाहीर केल्याप्रमाणे हमी भावाप्रमाणे भाज्यांची खरेदी होत नाही, होऊ शकत नाही, तशी यंत्रणाच अस्तित्वात नाही. मग हे सगळं माहीत असताना हे जे आंदोलन चालू आहे त्याचं कारण काय आहे? आपल्या असं लक्षात येईल की साधारणतः 2014च्या नंतर मोदी निवडून आल्याच्या नंतर असा एक घटक आहे की ज्यांना लोकशाहीच्या मार्गाने काही करण्याच्या पेक्षा काहीतरी आक्रस्ताळेपणा करून आंदोलन करून अस्वस्थता तयार करायची आहे. खरं तर हा कायदा म्हणजे याच्यापूर्वीसुद्धा CAA असो, 370 असो, ट्रिपल तलाक असो किंवा आता कृषी कायदे असो, हे सगळे लोकशाहीच्या मार्गाने निवडून आणलेल्या सरकारनी संसदेमध्ये मंजूर करून घेतलेले कायदे आहेत. ते जर रद्द करायचे असतील तर त्यासाठी राजकीय ताकद उभी करावी लागेल आणि ती राजकीय ताकद उभी करून तशा पद्धतीचं स्वतंत्र दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये आणून मंजूर करावं लागेल. रस्त्यावरती उतरून अशा पद्धतीचे आंदोलनं करून हे कायदे किंवा कुठलाच कायदा रद्द होऊ शकत नाही हे बहुतेक जणांना माहिती आहे. पण एक अस्वस्थता निर्माण करायची म्हणून त्याला शाहीन बाग असं मी नाव दिलेलं होतं.
कृषी कायद्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शासकीय खरेदीच्या शिवाय इतर ठिकाणी माल विकता येईल हे स्वातंत्र्य दिल्या गेलेलं आहे आणि असं असताना सुद्धा बुद्धिभेद करून हे कायदे वापसच घ्या हे अशा पद्धतीचा आक्रस्ताळपणा चालू आहे। सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने शाहीनबागच्या आंदोलनकर्त्यांच्या तोंडावरती थप्पड लगावली होती त्याच पद्धतीने ह्याही आंदोलनकर्त्यांवरती आता सर्वोच्च न्यायालय लगावेल। हेही आंदोलन शाहीनबागप्रमाणेच काही दिवसांमध्ये मागे घ्यावी लागेल। इतकंच नाही, सरकार चर्चेसाठी तयार आहे पण आम्ही चर्चा करणार नाही असा एक आडमुठपणा। आणि इतकंच नाही, टोकाला जाऊन काही जण तर असं म्हणतात की समजा कृषी कायदे हे तुम्ही सर्वसामान्य लोकांना समजून सांगितले पाहिजेत। कृषी कायद्यांचा सगळा मसुदा इंटरनेटवरती किंवा सगळ्यांना उपलब्ध आहे, सगळ्या भाषेमध्ये उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये कुठेही जर तुम्ही कुठल्याही आंदोलनकर्त्याला विचारा, याच्यामध्ये असं कुठं म्हटलेलं आहे की MSP पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि सरकारी खरेदी बंद आहे, तर कुठेच दाखवून देता येत नाही, जसं CAAचं झालं होतं। म्हणून हे पण आंदोलन CAAच्याच मार्गाने जात आहे आणि ह्याही आंदोलनाचा शेवट CAA सारखाच होणार आहे, कारण की ह्या आंदोलनामध्ये कुठलाही त्या मागणीमध्ये कुठलीही वैधता नाही।